औचित्यवाडी. काय रे झाले कम रडतो काय आलं? बायको मारलाय त्रास देते डेपुटी. अरे रोजच कसं रडगा नाही बायको त्रास देती दुसरा काहीतरी बोल. कायमच कसे भांडण आहेत तुमचे? कायम कसे म्हणजे अहो लय भांडती डेपुटी. तुम्हाला सांगतो आज भांडायला लागली ना एवढी पिसाळ्यावानी भांडती लय भांडती. चांगला डोळा लागला होता बा म्हणलं आता थोड्या वेळ पावसाळी बेवसर पडन तर ते आलाच पेढा घेऊन. काय झालं आता तुमचं? काय पिढा म्हणजे मला कचा कचा भांडती जे नाही ते बोलती तिच्यासाठी जे नाही ते केलं. आपलं शांत बसत जावा बायका बोलायला लागल्यावर. कशाला तोंडाला तोंड द्यायचं बायकाच्या? अहो तोंडाला तोंड म्हणजे तुम्ही सांगा. मी ते श्यामे संग जातो मला तिथे श्यामे संग हिंडू नको. परत सुगंधाकडे जातो सुगंधाकडे बी जाऊ नको म्हणती. तू त्याच्याकडे कायला जात जातो? मग कशाला जातो तू? ते बायको नको मध्ये नको जाऊ ना. अहो नको जाऊ का म्हणजे मैत्री तोडू का मी श्यामेची एवढी लहानपणाची मैत्री अरे, तोडू का? लहानपणाची मैत्री मग इतकं लंगूट धरसतो नको ना बसत जाऊ. थोड्या वेळ गेला बसला श्यामेसंग बोलला बायकोला कळालं नाही पाहिजे जाऊन आला श्यामेकडे म्हणून. अहो कळलं नाही पाहिजे म्हणजे तिचा डोळाच असतोय माझ्याकड तिला कपत नाही. मी कुठं गेलो ना शेजारी बसलो तरी ठाण ठाण बोंबलत येते तिथून उठून येते मला. घरात गेला का लगे भांडे घासायला लावायची माग दांडा घेऊन बस. असे भांडे तरी किती घेते तुमच्याकडे? मला एकदा भांडेच बघायला येतो. काय म्हणतो काय भांडे घासतात तुम्ही? का नाटकं करतो तू? कोण? मग पितळेचे भांडे काढी ती 4च हांडी 2 हांडी दिले पितळेचे 2 स्टीलचे 17-12 काढी तिने एक एवढी कळशी ठेवली पाणी प्यायला घरात. भांडे आहेत ना झिजून जाते. काय सारखे सारखे भांडे नाही तोच लपून एखाद्या बारला भांडे ठेवून द्यायचे वर. तिला कोण सांगायचं डेपुटी तुमच्या घरात भांडणं व्हायचे. तुम्ही काय केलं तो यांच्यासाठी? कोणासाठी? वहिनीसाठी. मी काय नाही केलं भाऊ. मी शांत बसवतो. बाया माणूस बोलायला लागलं ना 2 मिनिटं शांत झालं ना बाया माणूस शांत होतं. मी मस्त तोंडाला तोंड देऊन बघितलं. पण तुला सांग का बाया माणूस तोंडाला तोंड दिलं ऐकतच नाही. अहो ऐकत नाही म्हणजे रातच्याला बघितलं रातच्याला काय धिंगाणा घातलाय. अहो आखी गल्ली माझ्याकडे बघत होती जाल्याच्या घरात काय गल्ली नाही जालू पुरा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. नाटकाकडे तुमच्या अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतो. रातचे भांडणं दिसले सगळ्या लोकांना. तुम्ही काय करीत होते? घोरत होते का काय? कळा ना मला रात्री कमी आले. आता आहे ना तुमच्या भांडणाकरता मी जागा थांबवतो माझी झोप मोडून घेतो. इथं मानक्यात टाकलं डेपुटी. काय टाकलं? एकटवाला मनका टाकला. मानक्यात मनका कसून आणला का आता? बघा ना नवऱ्याला हानी ती अशी बाई भेटन का परत आयुष्यात? झाल्या तू आहे ना बायको संग वादच नको घालू. ती 4 शब्द बोलली ना आपण एकदा शब्द बोलायचा आणि शांत बसायचं बरं का. बायको म्हणली ना असं करायचं तर आपण हो करूच मला आपल्या मनाला वाटण ते करायचं. फक्त तिचं समाधान करायचं. तुम्ही बाई साहेबासाठी काय केलं होतं सांगा ना? भांडत होती तेव्हा कोणी? तुम्ही. मी नवस केलता. काय नव्हतं? माई बायको बोलती बंद होऊ दे माई बायको शांत होऊ दे. शांत होऊ दे. हा अहो मला डिग्याने सगळं सांगितलंय. काय सांगितलं? ते म्हणले डिग्या मला म्हणला डेपुटीचे आणि त्यांच्या बायकोचे एवढे भांडणं व्हायचे तुझ्यापेक्षा बेतार. म्हणले डेपुटी हात खाली ढकलून द्यायचे गाप देशील लात टाकायची. डिग्या ठेसावं लागत होतं. डिग्या घरातल्या गोष्टी बाहेर आणायला लागला का? आणि तो तोंडी आल्यावर म्हणलं साऱ्या गावात झालं म्हणायचं. तसं काही नाही भाऊ. माई बायको लई शांत आहे. आमचे प्रेमाचे भांडणं असतात. बरं जाऊ दे. ते नवसाचं काय म्हणत होती? कुठं केलता नवस? नवस केलं तर तिकडच्या देवाला. कोणत्या ती काड्या? ते देव आहे तिकडे पलीकडे एक. त्याला म्हणलो होतो देवा आमच्या घरातले भांडणं बंद होऊ दे. आणि झाली ना भांडणं बंद. 1100 रुपये कबूल केले ते मी देवाला. देवाला? हा म्हणलं तो मंदिराला देईन. मग सगळं थांबलं होतं का? हा मी त्याला तेच सांगितलं देवाला तुझ्या मंदिरात जशी शांतता आहे तशी शांतता माझ्या घरात येऊ दे. मग आलती शांतता म्हणजे दुसऱ्या दिवशी शांतता चालू झाली माझ्या घरामध्ये. 1100 रुपये दिलते का? 1100 रुपये देवाने शांतता चालू केली. हे खरं आहे का? आता मी कशाला खोटं बोलू नाही देवाला जाऊन विचार. चालतंय हो मी हा. नवस करतो. हा देवाला हा, सांगतो कर तिथं नवस. ओरडून. देवाला सांग म्हणा शांतता येऊ दे. आणि तू शांतता ठेव जरा गावामध्ये. आईला काय पिढा आहे. थोड्या वेळ बसलो नाही तर काय अवघड आहे भाऊ. काय केलं तरी पोटी तुम्ही बायकाला काही करा भाऊ. बायका शांत नाही बसत. आपणच शांत बसायचं. देवा त्याला काय सांगू माझ्या पारी मानलंय भांडती. आणि मी तुझ्याकडे गेलो ना मग तर अजून भांडती. रातच्याला असा देगाना घातला तेव्हा तुला काय सांगू. मानकात टोळा टाकलं. मानका मोडता राहिला. तेव्हा मला वाचव तुला मी दान करीन. डेपुटी एवढे पैसे नाही दान करणार.
पण माझ्याकडे आहेत ना 501 रुपये तुला दान करीन, मला फरक पडू दे. देवा, फरक पडू दे रे. पारे काम आवरले का सगळे? जेवली का? हा जेवण पोटभर? पारे ए पारे, डाळ करायला लावली, डाळ केली का मला? आईला हिला काय झालं? झाल्या देवा, आईला काय पावलं असतं मला. तू खरंच जागृत देवस्थानीच देवा. काय पारेला कोण आणला भाऊ, घरी गेला ना देवा. तिथे दात गिळीत बसली, बोला ना ती माझ्यासोबत. बरं झालं भाऊ, तिची ना अशीच काय दात खेळी बसू ती बोलायला लागली ना, मी काय तुझ्या नमस्काराला येईल भाऊ. देवा खरंच जागृत देवस्थानी भाऊ, देव आहे. काय झाल बा? काय रे? अय पाय कोण पडतो? हा काय आलं? पाया म्हणजे तुम्ही काय भारी आड्या दिली डेपोटी. काय आलं? खरंच जागृत देवस्थान आहे ती. हा का? व्हायला झटक्याच गुण आला पारीला. मी घरी गेलो, पारी बोला ना माझ्यासोबत. हा काहीच नाही. म्हणलं काय पारे, हा पाहिलं इतक्या झटक्यात दिवस नवस पावला. खरंच देवस्थान मला आहे. 2 दिवस लागले ते मिटायला. तो लय कटक्यात लय झटकाच बाय, बाय. फटका बसला हो. देवाने तुझा कळवळा ऐकला बरं का? कळवळा हा. देवाला काळजी माझी, पण या पारीला नव्हती. देवाने तिला बरोबर झटका दिला. हा काय केलं नवस देवाला? काय केलता म्हणजे? कोणता देव रे? अहो ते आपलं नाही का वाणाला गेल्यावर लगेच ते छोटं मंदिर आहे. तुम्ही नाव नव्हतं सांगितलं, पण हा, माझ्या हा. टपक्यात डोक्यात आलं, म्हणलं हेच मंदिर असू शकतं, दुसरं बरोबर कोण केलं बरं का? नाही. बरोबर केलं बरं का? तो नवस काय केलं पण? काय म्हणजे म्हणलं देवा माझ्या बायकोला गुण पडू दे, मी तुला ना 501 रुपये दे. देवाचे देऊन टाक बरं का, ठेवू नको नवस. देऊन म्हणजे तुमच्याकडे लगेच घेऊन टाका ना भाऊ. हा का? बाय 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 मंदिरासाठी का? मग मी आता देवाला अरे वा. हे तुमच्याकडे 500 रुपये 1 रुपया मी देईन तुम्हाला. हा चालतंय. तुम्ही नंतर टाका. ते काय करू मंदिराला का ना? हा मंदिराच्या नावावर ते पा मी दर्शन घ्यायला जातो आता. जाऊ दे बाबा, देवाचे आणि कसं काय तो घर शांत चाललंय ना, हा. त्याचं नवस आहे ना, मी मंदिराला देऊन टाकीन. नाही खरंच देवस्थान आहे भाऊ. जा आता. आता आता आयडिया हे आहे, करू मी नका. कायम जात जाईन शांत देवाला. राहा आता. नवस झाला? कुठे गेलता हो तुम्ही? हा काय मगापासून तुमची वाट बघती. तुम्ही मला काय म्हणला? डाळ बनव म्हणून. डाळ बनवली तुमच्यासाठी, गार झाली ना डाळ. ती डाळ सोडून कुठे गेलता तुम्ही तरफडायला? वडापाव खाऊन आले वाटतं कोण? तुम्ही. नाही फार रे, अचानक तुला काय झालं आता? काय झालं म्हणजे? मग? ती डाळ गेली ना गार होऊन, आता ती कशी खायची? कोण खाणार? आता ती तुम्हीच खायची, मी तर काय खाणार नाही ती. अरे मग आलतो मग कम गप बसली होती अशी. तो मी बोलतोय आणि तू बोला ना, काय व्हाय ना? काय बोला ना म्हणजे? ऐकून घेतलं पहिलं तुमचं. ती डाळ सांगितलंय घरात डाळ बनवली, जावा. गेला ना ग उंदरत. कुठे गेलता बोंबलं थेंडायला हो? वडापाव खायला गेला चल नाक्यावर. वडापाव बिडापाव नव्हतं खायला गेलो पारे. मग कुठे गेलता बोंबलं थेंडायला? बोला की तोंड नाही का? तोंड शिवलं का तुमचं? मोगा काय मुगली होती, मोगा काय केलं तू? कम गप बसली होती झापेवानी, मग मी आलतो तवा. ते मी मिसरी लावली होती. काय मिसरी? अयो गेले ना माझे 500 रुपये. 500 रुपये गेले आता. मिसरी मी लावली. तुमच्या कशा पैसे जातील? 10 रुपयाला मिसरीचे पाकिट मिळतंय, ती लावलं होतं मी. अरे 10 रुपयाला मिळतंय. मी ते देवाला नवस केलता. मी म्हणलं देवा माझ्या पारीला आहे ना गुण पडू दे म्हणून. अयो, आणि तुम्ही मिसरी सोडायसाठी माझा नवस केला होता? नाही सुटणार. मी कधी तर मिसरी लावते, रोज थोडी लावते, असंच गपचूप गपचूप लावत असते. त्यासाठी नवस करायचं काय नडलं होतं का? मी मिसरीसाठी नवस नव्हता केला, या तोंडाला ना कुलूप लागावा म्हणून नवस केलता. तू मिसरी घेऊन बसली होती तोंडात बुक म्हणा घेऊन अशी करायची. मी म्हणलं माझा नवस पुरा झाला, बरं झालं म्हणलं. कुठं नवस केलता? कुठं म्हणजे? त्या खालच्या मंदिरात. कसला नवस? कसला म्हणजे?
तो तोंडाला कुलूप लागावं त्याचा नवस केलता. अहो पण काय नवस केलता? काय म्हणजे 500 रुपये देईन म्हणून. अरे देवा, आणि कोणाला दिली 500 रुपये? डेपुटीकडे दिलेत. आणि डेपुटीला 500 द्यायची काय गरज आहे? त्यांच्याकडे ना ते मंदिराची पेटी. अहो जावा ते 500 रुपये घेऊन या. कुठं नवस करता? माझं तोंड हे सदा ना कदा बडबडतच राहणार आहे, ते आयुष्यभर बंद नाही पडणार. आणि त्या देवाला बी तुम्ही गारानं सांगाय गेला, त्या देवाच्या बायका बी त्यांचं ऐकत नाही. हे कलियुग आहे कलियुग. या कलियुगामध्ये ना अजिबात कोणी ऐकत नाही. नकल लय वाल करीस. ते जा म्हण पहिलं 500 रुपये घेऊन या. येतो मी माझे पैसे घेऊन. हो डेपुटी, पटक्या शिकडे या. काय रे? काय म्हणजे पटक्या शिकडे या? काय गडबड आहे तुझी? कारण तसं आहे. काय झालं? 500 द्या इकडे. कोणची? मोगा दिलेली. तो आता नवस पूर्ण आला काय पाचशे मागे तू परत? काही खोटं काय सांगा तर डेपुटी, मकर खोटं सांगितलं नवस पुरवत असते काय कुठं? तू तर म्हणला माय बायको गप बसली डेपुटी लगेच पैसे घ्या देवाला जाऊन आलो. कायची गप बसली. पारीने असा बुक म्हणाय ना तोंडात मिसरीचा घेतला होता. म्हणून अशी अशी करीत होती म्हणून बोलत नव्हती. मला वाटलं गुण पाडाय तिला. काय असा गुण आणि पिन. तू कशाला गडबड केली मग? होईन ना गुण पडला ना, 2 दिवस थांब ना. कश- देवाला पैसे दिलेले कशाला माग घेतो? देवाला पैसे दिलेले? अहो ते देवाला दिलेले नाही पासायचे. इकडं माय देवी ना कोपून जाईन, नाही ते ना माझ्या वरून बसायला बसली. तुला नवस करायला टाइम नाही, फेडायला टाइम नाही, मागायला टाइम नाही. तर 500 हा बरं झालं हो 500 दिले. हा. डेपुटी, हा. कशाला काय असे लोकांना खोटे सांगत हो? देव पावत कुठं आमक होत. तू जाय 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 तू काय जाय जाय तू जा. मी नाही सांगितलं, तू चालता माझ्याकडे चाललेला जा. खरंच पावत पावला होता. हा मला पावला होता. मला काय माहिती तुला नाही पाहून जा. काय मग रफाड. आपल्या लोकांना येड्यात काढीत आहेत. ए जाड्या, ए इकडे इकडे इकडे. बरं झालं ते सांगायचं राहिलं. देव कसा पावत होते? देव नाही पावत, आपण आपल्याला देव पाहून घ्यावा लागतो. आपल्या ज्या घरच्या देवी आहेत ना त्या कधी शांत राहतात माहितीये का? कधी? ज्यावेळेस देवी बोलतील घरच्या, आपण शांतता घ्यायची. आणि देवी जर बोलली ना, आपण जर उलट उत्तरं दिले तर घरामध्ये भडका उडायला टाइम लागत नाही. देवी लगेच आपल्या मनकोरावर बसती. तुला सांग का, मी मग अशी की ना, तू लय मला हे करायला लागला म्हणून तुला काढून द्यायसाठी मी म्हणलं मी नवस केलता. पण तुझ्या लक्षातच येत नाही. माणूस सिरियस बोलतोय का चाष्टा करतोय हे बी कळत नाही. लगेच गेला बी, नवस बी केला, लगेच फेरडा बी, लगेच पैसे न्यायला बी आला. बरं झालं फाशी घ्यायचं नाही नवस सांगितला, नाही तर फाशी बी घेतली असती मी. येडा जाल्या जाल्या सांगायला. भाऊ, बायका नाही रे, सगळ्याच्या बायका तसेच येतं. कोणी शांत नाही बसत. नवस केला तरी बायका. आता तुला काय सांगू नको, जाऊ दे. नवस करावा लागायचं मला परत.